ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। आरक्षणाबाबत काल झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही ही भूमिका पहिल्या दिवसापासून सरकारची आहे। विधानसभेच्या आरक्षणाबाबत मार्ग निघेल। दोन्ही समाजात महाराष्ट्रात कुठेही ते निर्माण होऊ नये व कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये, गुण्या गोविंदाने सर्वांनी न्याय मिळावा ही सरकारची भूमिका आहे। आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे। निश्चितच चांगला निर्णय येईल। साहेब, लक्ष्मण आखेने आंदोलन मागे घेतल्यानंतर आता विरोधकांकडून टीका केली जाते। सुप्रिया सुळे म्हणतात की सरकार ओबीसी आणि मराठा दोघं समाजांना फसवण्याचं काम करते असं सुप्रिया सुळे म्हणतात। बघा, काल बैठक झाली। त्या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री होते, इतर मंत्री होते, भुजबळ साहेब होते, सर्वजण होते आणि त्यामध्ये चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या बरोबर। आणि मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही ही सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे आणि त्याप्रमाणे काही विषय काल सुटले, काही विषय जे आहेत ते सर्वपक्षीय बैठक होईल पहिल्या आठवड्यामध्ये विधानसभेच्या अधिवेशनात आणि मार्ग निघेल। दोन्ही समाजामध्ये कुठेही महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आणि सर्व गुण्या गोविंदाने या ठिकाणी सर्वांनाच न्याय मिळावा अशी भूमिका सरकारची आहे। त्यामुळे सरकार सकारात्मक आहे आणि याच्यातून चांगला निर्णय होईल। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।